छोटे मोठे कोर्सेस करत राहिले. शिवण क्लास केला, ब्युटिशियनचा कोर्स केला. मी माझ्या नातेवाईकांमध्ये हेअर ऑइल दिलं. मी हजाराच्या वर कस्टमर बेस बनलेला. ऑनलाईनला कुठेही कसलीही ॲडव्हर्टाईज नाहीये. बापरे. आतापर्यंत जे सक्सेस झालेलं आहे ते सिर्फ फक्त आणि फक्त माउथ पब्लिसिटीने झालेलं आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरा मध्ये. आज आपल्या बरोबर आहेत शीला मॅम. शीला मॅम स्वतःचं सलॉन होतं त्यांचं. त्या ग्रॅज्युएट आहेत, त्या स्वतः ब्युटिशियन आहेत आणि ते एक प्रोडक्टची लाईन पण चालवतात. मॅम, तुमच्याबद्दल ऐकायला आम्हाला खूप आवडेल. स्वतःबद्दल थोडंसं सांगा. माझं नाव शीला सुनील डांगे. माझा जन्म पंढरपूरमध्ये छोट्याशा गावात कासेगाव या गावात झाला. लग्न झालं पुण्यामध्ये आणि 1998 मध्ये लग्न झालं. त्यानंतर आल्यानंतर मी जॉब करायला अलाउड नव्हतं घरामध्ये. मग छोटे मोठे कोर्सेस करत राहिले. शिवण क्लास केला, ब्युटिशियनचा कोर्स केला. ब्युटिशियनचा कोर्स केल्यानंतर प्रॅक्टिससाठी जॉबही केला ब्युटिशियन क्षेत्रामध्ये. हे सगळे प्रकार आम्ही नाशिकला जॉब होतात मिस्टरांचा. इंडियन एअरफोर्समध्ये माझे मिस्टर आहेत. हां, तर अफवाच्याच पार्लरमध्ये मी क्लासेस केले. आणि पुण्याला 2013 मध्ये पोस्टिंग आल्यानंतर 2013 मध्ये मी पुण्यामध्ये पार्लर चालू केलं. पार्लर चालू केल्यानंतर कस्टमर बेस भरपूर बनलेला आणि कस्टमर विचारायचे की हेअर म्हणजे माझे हेअरफॉल होतात किंवा डॅन्ड्रफ होतो, त्याच्यावरती तुम्ही काहीतरी सजेस्ट करा. मी अदर प्रोडक्ट त्यांना सजेस्ट करायचे. त्यानंतर त्यांना असं वाटायचं की अरे ह्या प्रोडक्टनी काही फरक नाही पडत आहे किंवा काय. तर मी घरात हेअर ऑइल बनवायला चालू केलं आणि 21 वनस्पतींपासून हेअर ऑइल बनवते. त्याचे रिझल्ट येत गेले. मी माझ्या नातेवाईकांमध्ये हेअर ऑइल दिलं, त्यांनाही रिझल्ट येत गेले. माझा कस्टमर बेस वाढत वाढत गेला आणि अचानक 4-5 वर्ष चालू होतं. अचानक 2020 मध्ये लॉकडाऊन आलं. बरोबर. आणि आहे ते पार्लरही बंद करावं लागलं. हेअर ऑइलचं प्रोडक्शनही थांबलेलं होतं. मग म्हटलं आता काय करायचं. मग 2021 मध्ये स्नॅक सेंटर चालू केलं. स्नॅक सेंटर चालू केल्यानंतर त्यालाही उत्तम प्रतिसाद होता. हो, ते थोडे दिवस चालू केलं, पण म्हटलं की नाही, आपल्याला हे सूट होत नाहीये. म्हणून पुन्हा मी ब्युटिशियन हेअर अँड केअर मध्ये ओळाले. मी फक्त ह्याची सुरुवात पुन्हा नव्याने सुरुवात अशी केली की स्टेटसला ठेवायला चालू केलं. हेअर ऑइलचं मी पुन्हा प्रोडक्शन चालू केलेलं आहे किंवा हेअर ऑइल मी बनवते आहे, ते फक्त स्टेटसला चालू केलं. आणि जो माझा कस्टमर बेस होता जुना, त्यांना समजलं की अरे स्मार्ट लुकच्या मॅडमनी, पार्लरचं नाव माझ्या स्मार्ट लुक ब्युटी पार्लर होतं, स्मार्ट लुकच्या मॅडमनी पुन्हा हेअर ऑइल चालू केलेलं आहे, चला आपण त्यांच्याकडून घेऊया. असं मग ते 5 किलो, 10 किलो, 15 किलो, आता माझं 2 महिन्याला 50 किलो हेअर ऑइल जातं. अरे बापरे. हो, 50 किलो. आणि हेअर ऑइल सोलापूरला डिस्ट्रीब्युटर आहेत, पंढरपूरला आहेत, कोल्हापूरला आहेत, नाशिकला आहेत, पनवेल, अहमदाबाद अशा बऱ्याच ठिकाणी जातं आणि हजाराच्या वर कस्टमर बेस बनलेला आहे. आपण हो, कसे पोहोचलात तुम्ही? म्हणजे आता समजा पुण्याचे समजा तुमच्या फ्रेंड्स किंवा जो तुमचा इथला क्लायंट होता त्यांच्यापर्यंत तुम्ही स्टेटस वगैरे किंवा तुमचं जे फोनचं हे आहे, पण हे पंढरपूर वगैरे, सोलापूर वगैरे तिकडे तुम्ही कशा पोहोचलात? आता पहिलं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी माझ्या नातेवाईकांना दिलं, मग त्यांचा हेअरफॉल थांबला किंवा डॅन्ड्रफ थांबला, त्यांचा डॅन्ड्रफ झालेला नाहीये. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही हे तेल वापरून पहा, तुम्हाला रिझल्ट येतील. असं माउथ पब्लिसिटीनेच आतापर्यंत माझी ऑनलाईनला कुठेही कसलीही ॲडव्हर्टाईज नाहीये. बापरे. आतापर्यंत जे सक्सेस झालेलं आहे ते सिर्फ फक्त आणि फक्त माउथ पब्लिसिटीने झालेलं आहे. तीच मोठी पब्लिसिटी असते. जर लोकांना प्रोडक्ट आवडला तर ते आपोआप सगळ्यांना सजेस्ट प्रोडक्ट लगेचच बूस्ट होत जातं. हेअर ऑइल बरोबर अजून तुमचे काही प्रोडक्ट आहेत का? हेअर ऑइल आहे, हेअर शॅम्पू आहे, हर्बल शॅम्पू आहे, मी स्वतः घरी बनवते. हेअर पॅक आहे, तो पण 7 वनस्पतींच्या पावडर पासून बनवते. आणि टर्बन टॉवेल बनवते, मी स्वतः शिवते घरी. हो. हे टर्बन टॉवेल्स म्हणजे काय असतं ते एकदा मला सांगा. टर्बन टॉवेल ऍक्च्युली मी आता आणलेलं नाहीये. सांगा ना, म्हणजे असं तुम्ही सांगितलं तरी चालेल. आपल्याला
कुंची माहिती आहे का मराठीमध्ये हो, हो. लावतात ते. हो, हो, ते हेअर हो. वॉश केल्यानंतर स्पेशली डोक्याला गुंडाळायचा असतो, केसांना गुंडाळायचा बरं. असतो. त्याचा बेनिफिट असा होतो की आपण नॉर्मल टॉवेल जेव्हा केसांना गुंडाळतो तेव्हा हो. केस तणले जातात, ओढले बरोबर. जातात, आपल्याला बरोबर. केस सलतात, दुखतात बरोबर. आणि अशातून केसांची मुळं लूज होतात. बरोबर. तर जर आपण टर्बन टॉवेल वापरला हम्म. तर तो केसांपुरताच मर्यादित राहतो ओके. आणि केसांना टाईट होत नाही किंवा आपल्याला केस सलत नाहीत बरं. आणि केस एकदम ड्राय होऊन येतात. ओके. आपली पूर्ण आंघोळ होईपर्यंत तो जर का गुंडाळून ठेवला, हेअर वॉश आपण सुरुवातीला करतो, हम्म. हेअर वॉश झाल्यानंतर टॉवेल गुंडाळून ठेवायचा. आपली पूर्ण आंघोळ होऊन आपण कपडे वेअर करेपर्यंत वगैरे 10 मिनिटं होतात. हो. 10 मिनिटानंतर केस सोडली टॉवेलमध्ये की पूर्ण ड्राय झालेले असतात. बरं. तो पाणी पूर्ण ऑब्झर्व करून घेतो. बरं. असा तो टर्बन टॉवेल आहे. ओके. एक छान वेगळं काहीतरी प्रोडक्ट आहे. हो. तुमच्या ऑइल बद्दल सांगायचं म्हटलं किंवा कोणते त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स आहेत किंवा कसं काय ते काम करतं ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हर्बल ऑइल मी बनवते 21 वनस्पतींपासून बनवते. बरं. जसं की त्याच्यामध्ये मेथीदाणा आहे, ओके. सर्वांना माहिती आहे मेथीदाणा केसांसाठी खूप चांगला हो. आहे. नंतर जास्वंदीचं फूल, जास्वंदीची पानं, कोरफड, कढीपत्ता, कांदा हे तर वस्तू सगळ्यांना माहितीच आहेत. माहितीच असतं. पण बरोबर. महाभृंगराज आहे, हो. कपूर कचरी आहे, हो. बकुळ आहे, हो. अशा बऱ्याच वनस्पती आहेत. ओके. अशा बऱ्याच वनस्पतींपासून 21 वनस्पती आहे. त्याचं अर्क घेते. ओके. ताज्या वनस्पती मी स्वतः शेतात जाते, शेतातून गोळा करते बरं. आणि वनस्पती घरी आणून त्याचा अर्क तयार करून तो तेलामध्ये मिक्स करून मी करते. खूप छान. तुमचे या प्रोडक्टला घेऊन पुढचे फ्युचर प्लॅन्स काय? मला असं वाटतं की ऑल ओव्हर इंडियामध्ये जायला पाहिजे. इंडियाच्या बाहेर गेलं तर वेल अँड गुड, मला खूप आनंद होईल. कारण की प्रोडक्टला मागणीही आहे आणि रिझल्टही अमेझिंग आहेत. बरं. ॲक्च्युली काय होतं, ह्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत त्या केसांची मुळं घट्ट करतात. हो. मुळांच्या आतपर्यंत आपण स्काल्पला मसाज करायला हो. सांगतो आठवड्यातून 2-3 वेळा, तर मुळं घट्ट होतात त्याच्याने, हेअरफॉल होत नाही. आणि कडुलिंबाचं पानांचा अर्क पण त्याच्यामध्ये असल्यामुळं हां. आपल्या केसांमध्ये इचिंग होणं किंवा डॅन्ड्रफमुळं जखमा त्रास वगैरे होणं. झालेल्या बरं. असतात, त्याही 100% बऱ्या झालेल्या आहेत. बरं, बरं. असे कस्टमरचे माझ्याकडे रिव्ह्यू पण आहेत. अमेझिंग रिझल्ट आहे. तुमचे किती असतील आता साधारण क्लायंट्स किती असतील? 1000 प्लस आहेत. 1000 प्लस One- आहेत. 1000 प्लस आहेत. वा. नाही, खूप छान तुमचं कारकीर्द आहे. आणि या क्षेत्रात यायचं तुम्ही कसं ठरवलं? म्हणजे प्रोडक्ट्स तुमचं सलॉन तर होतच, हो. हेअर ऑइल आणि ह्याचं प्रशिक्षण तुम्ही कुठे घेतलं? हेअर ऑइल आणि शॅम्पूचं प्रशिक्षण मी ऑनलाईन क्राफ्ट अकॅडमी दिल्लीची आहे. बरं. ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं. बरं. 3 महिन्याचं ट्रेनिंग होतं विथ सर्टिफिकेट. ओके. त्यांना आपण आपले प्रोडक्ट बनवायचे आणि त्यांना पार्सल पाठवायचं होतं. ते तिथं चेक करणार आणि आपल्याला सर्टिफिकेट देणार. ओके. असा तो कोर्स होता, तो कोर्स मी होता. कंप्लीट केला. ओके. किती दिवसांचा कोर्स होता? 3 मंथ्सचा होता. 3 मंथ्स. 3 मंथ्सचा होता. खूपच छान. मी सगळ्यांना सांगायला मला आवडेल, आम्ही परवा एका अवॉर्ड फंक्शन मध्ये भेटलो होतो. तेजस्विनी Yes. महाराष्ट्राची हा महाराष्ट्राची. राज्यस्तरीय अवॉर्ड होता. मॅमलाही मिळाला आणि मीही त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये होते. तिथून मी त्यांच्याशी बोलले आणि काल आमचा फोन झाला आणि Yes. आज ते आपल्या बरोबर इथे आपल्याला जॉईन झालेले आहेत. त्याच्यामुळे धन्यवाद मॅडम. तुमच्या Okay. प्रोडक्ट लाईन बद्दल ऐकायला आम्हाला खूप आवडलं. धन्यवाद.